नमस्कार, आपण बघत आहात ठामत मराठी न्यूज। आता पाहूया धुळे जिल्ह्यातील क्राईम स्टोरी। धुळे जिल्ह्यात पोलिसांनी सलग 3 मोठ्या कारवाया करत चोरट्यांसह मादक पदार्थ तस्करांवर कडक कारवाई केली आहे। या तीनही कारवायांमध्ये तब्बल 29,16,000 रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शिरपूर शहरात सराफ दुकानातून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। 3 महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। यानंतर धुळे तालुक्यातील हवालगाव परिसरात सोलर कंपनीची कॉपर केबल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या। आरोपीकडून सुमारे 43,000 मीटर कॉपर केबल आणि मोबाईलसह 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या कंटेनरची तपासणी केली असता तब्बल 175 किलो मादक पदार्थाच्या सन्न-पाचक वटी आढळून आल्या। मादक पदार्थ, पॅकिंग साहित्य आणि कंटेनरसह एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरी असो की मादक पदार्थांची तस्करी, धुळे पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस पथकांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। ठामत मराठी न्यूज, क्राईम स्टोरी।